आम्ही आता जातो मालवण तालुक्यातील मसुरे या गावात. मसुरे गावात आंगणेवाडीत आई देवी भराडीचा भव्य दिव्य असा मंदिर असा भराडी देवीची जत्रा असा. व्हिडिओच्या माध्यमातून भराडी देवीचं दर्शन काय व्हावचं नाही. दर्शन घेवचं असत तर तुमका जत्रेकच येऊ खाया आंगणेवाडीच्या. बरीचशी अशी गर्दी असा. आम्ही आता जातो मालवण तालुक्यातील मसुरे या गावात. मसुरे गावात आंगणेवाडीत आई देवी भराडीचा भव्य दिव्य असा मंदिर असा आणि भराडी देवीची जत्रा असा. भरपूर प्रसिद्ध अशी जत्रा असा. बरेचसे भाविक या जत्रेक येतात. भरपूर मोठी गर्दी असता. आजचो प्रवास ह्यो आपलो लालपरीन होतलो असा. बऱ्याच दिवसांनी लालपरीत बसायचा असा. तर व्हिडिओच्या माध्यमातून भराडी देवीचं दर्शन काय व्हावचं नाही. दर्शन घ्यावचं असत तर तुमका जत्रेकच येऊ खाया आंगणेवाडीच्या. तर बघूया आपल्या लालपरी भेटता काय आणि जागा गावता काय बघूया. बरीचशी गर्दी असा. बरेचसे गाडी भरान जात असत. आमचे पोरं बसत. चाय आणि वडापावचं दुकान असा. हे आमचे गावकर असत. आज आमच्याबरोबर गावकर असत जत्रेक येतात. चाय घेऊया आणि जाऊया. गाडी संपूर्णपणे पॅक असा. गर्दी उतरलो आम्ही आता लालपरीतून आणि इकडे सगळा लालपरीचा पार्किंग असा. खूप छान अशी व्यवस्था केलेली असा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने. हां लवकर उभे होतास पूर्ण ना. स्टँडिंग पूर्ण. बसानी लास का उभ्या नाही लास? उभ्या नाही. फुल गर्दी असा. फुल गर्दी असा. जाऊया दर्शनाक जाऊया ना. दर्शनाक जाऊया पहिला देवीच्या मग जत्रा फिराया. काय काय घेतला? काय नाही. दर्शनाक दिला. दर्शन घेऊया थोडीशी जत्रा फिराया. एक दोन काही वस्तू गावतात काय बघूया. चला दर्शनाक चला. रजा कशी लावली आज? मी सांगितली माहिती तिची ओटीवरची होती ना. मी सकाळी जाते. सकाळी जाते. मग एका राजा नसता कधी रविवार शिवाय एका राजा नसता. आज बा राजा घेऊन गेलेलो असा केसरी जत्रेक. भराडी देवीच्या दर्शनात गेलेलो असा. नाही तर एका राजा नसता कधी. जाऊया दर्शनाक जाऊया. डायरेक्ट दर्शनाक जाऊया आणि मग जत्रा फिराया. काय घ्यायचा गुरुदूस मग कटाई घ्यायची. कटाई घ्यायची भावाची. जाऊया दर्शनाक जाऊया. आपला मित्र असा अक्षय खोत. काय काय दुकानात लावलं? ओटीचा सामान वगैरे असा आणि औषधीची असा. पप्पा काय दुसरा आणि दुकान असा भावाच्या. भावाच्या दुकानात सगळा ओटीचा सामान वगैरे असा. येतो जाऊन. आणि याचा चॅनल असा AK ब्लॉग्स अक्षय खोत. आम्ही आता दर्शनाच्या लाईनीक उभे असाव. बरीचशी अशी गर्दी असा आणि फोटो आणि व्हिडिओ करण्यास सक्त मनाई असा. त्याच्यामुळे मोबाईल आपलो बंद करून ठेवूया. मग भेटाय दर्शन करून झाल्यावर भेटाय. बरीचशी अशी अजून गर्दी असा. दर्शन वगैरे घेतलं आम्ही. चललो आता जत्रा फिरा. घेतला देवीचा चांगला घेतलं. चांगला दर्शन घेतलं असा. दर्शन वगैरे घेतलं आम्ही. मस्त की एक तासाभरात दर्शन झालं. पुढल्या वर्षी घालूया. गर्दी भरपूर असा. आता थोडीफार जत्रा फिराय. काय काय तुम्ही काय द्याल का? बुरदूस घेऊतो. नको काहीतरी घेऊया एक दोन वस्तू. अनबाकडे अनबा हरवलो. प्रसाद घेऊया. आमका गावलो काय चला मांडीवडेकराकडे भावाची नाश्ता नेता. चला 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 शोधून काढ करतो मांडीवडेकरा. चला भावाजीच्या पासून जाऊया. बरीचशी अशी दुकानं असतात रस्त्याच्या दोनही बाजून. इकडे काय काय खाजा, मालवणी खाजा, वडापाव, भजी,
ओटी असा, लहान मुलांचे कपडे, सगळा काय काय मिळतं असं. बरेचसे दुकानदार आपलं माल इकडे घेऊन येतात जत्रे दिवशी. सुलभ प्रसाधन गृह, इकडे महिलांचा, इकडे पुरुषांचा. आणि छान असा ना हा सुलभ प्रसाधन गृह, सुंदरता टिकवण्यासाठी सुंदर केलंय. स्वच्छता पाळा. चाय घ्यावया, चला चला चाय घ्यावया. मस्त असा स्वच्छता गृह, मस्त असा स्वच्छता पण मस्त असा. चाय घेऊया. हॉटेल सुषमा राजश्री कॅटरर्स, सतीश बांदिवडेकर. सतीश बांदिवडेकर यांनी आमचं घर बांधलेलं असा, आमचा आणि भावाशीचा, बांदिवड्यातले असत. मालक असले तर आमका ओळखतील. काही म्हणजे असं गेलो, पाहत गेलो मग. हा सकाळी दिला म्हणून दर्शन गावला. बाईनू काय काय घालता? बुरदूस, चटय आणि काय येणी तर यांचा काय काय घ्यायचं, आमका काय घ्यायचं ना. आम्ही फक्त दर्शना केलेलं. दर्शन झाला मला. दर्शन झालं. आता गोडभर चाय घ्यावी आणि यांच्या पासून फिराय आहे. काय काय घेते ना हा तर वजा आपला घेऊन फिरत राहाया. चाय. नमस्कार. हे बांदिवडेकर असतात आमचे. यांनी आमचं घर बांधलेली मस्त मजबूत असा घर बांधलेला असा आमचा आणि भावाशीचा. हा मजबूत मजबूत बांधकाम करतात. सगळा सगळा चाललेला आता यांचा दुकान असा. आणि आता हसून आता हा दाखवताय तू सगळ्यांका. अजून आता कुणकेश्वरा या दुकान नेतली असत. बांदिवडेकरांचा या मालवणी खाज्याचं दुकान असा. भाऊजी काय काय घेतलं? मालवणी खाजा घेऊया बांदिवडेकरांकडचा. ह्या द्यावा ह्या द्यावा. खाजा घेतलं भाजी आपल्या माणसाकडसूनच घ्यायचा ना. हे म्हणजे बांदिवडेकर असत त्यांच्याकडसून आम्ही आता खाजा वगैरे घेतलो. विचारा काय का काजीन का गेल्यावर पडात पत्त्यारात रवात. यांचा काय करा ना, यांच्या वाटसून फिरत राहाया आम्ही. इकडे पोलीस नियंत्रण कक्ष असा, चोख व्यवस्था केलेली असा. काय जाऊया यांच्या पासून फिरत राहाया. काय काय घेत गळ्यातला, नाकातला, पायातला काय तर घ्यावा पटापट. 3 कोल्ड ड्रिंक्स आहे. किती रुपये ते सांग? 450 रुपये. हो बरोबर करतो लो भाव. चटई बघ ना, बघ म्हणतोय. चलो कलर बघ. हा कलर बघ तुका. कलर बघ खायचं वय येतो. उघडून बघ. उघडून बघ. हवंय ते 450 450. आवाज ना आवाज तो बरोबर करतो लो. आपण तो बरोबर करतो लो. दोन घ्यायचे असं बोल बघ. आता दोघांचे उघडून बघ. आता मग सांगची बाटलेली आम्हाला उघडून बघायची. 500 रुपये डन झालो व्यवहार. एका म्हणतात व्यवहार. मग 2 घेतल्या चटई घ्यावा पाहिजे. इनी घेऊन येतो काय मस्त विनी पातीय पातीय गावा. पातीय कसे बाबा? वेगवेगळे रेट. हे पुढचे 50 वाले, हे 100 वाले. चला कमी करून देणार. हा निळी मस्त दिसत. यांचा काय खरं नाही काय भावाची. हा कुठला काय ते पटकन मोगऱ्याचे भावाची यांचं दर काढ. आमका याक गुंडा होतले. तुला जो डायरेक्ट घेऊन चला. हा घी काय ते तुका. पटकन
मी आधी आता नाचवतो ते म्हणते दिसले गर्दी आता वाढत जाता गर्दी वाढत जाता जसजशी दुपार होता ना तशी गर्दी वाढत जातली आणि परत संध्याकाळची गर्दी वाढता. इथलाच काय ता घ्यावा पटकन. काकाने दिसल्याने असत रात्री राजा आणि सकाळी कपाळ बजा अशी परिस्थिती असा. खरेदी करून चालले आता घरात. आणि कुराड असा 300 रुपये सांगता. कमी करून किती देतात ते बघूया. कुराड आपल्या होई असा. सांग भावाची किती ते किती झालं. 200 कुराड घेतलं 200 रुपये. आणि काय रावला घेवता काय घेवता रावला. आता जावा परत पाठी हाजी का सांगायचा. कुराड घेतलंय मी एक भावाशी चटई घेतल्या 2 आणि बारीक सारीक काहीतरी वस्तू घेतलेली असत. आम्ही आता इलो परत लालपरीच्या पार्किंगच्या इथं. बघूया बसाक गावता काय. येताना स्टँडिंग होता जाताना बघूया बसाक गावता काय. आमचे ज्येष्ठ बंधू असत निलेश रावजी गाडीवकर हे कणकवली परिवहन मंडळात चालक वाहक या पदावर असत. नाश्ता विष्टा केलास. यांची आता जत्रा संपापर्यंत ड्युटी संपणारी नाही असा. आम्ही झाला लाईनीक उभे राहा त्याला. हा लाईनीक उभे राहा त्याकडे आमची मंडळी लाईनीक उभी राहिलेली असा. दर्शन वगैरे घेतलं जत्रा थोडीफार फिरलो आता चाललो घरात. आई देवी भराडीचा दर्शन घेऊन इलो. उत्तम अशी व्यवस्था केलेली होती अंगणे कुटुंबियांनी. दर्शनाचे रांगे वगैरे व्यवस्थित होते. परत परिवहन मंडळानं व्यवस्थित व्यवस्था केलेली होती. येताना आम्ही बसा नेलो जाताना बरीचशी गर्दी होती आणि आम्ही सकाळीच गेलो त्याच्यामुळं लवकर दर्शन गावला तासाभरात. जत्रा अनुभवची असतात किंवा जर जत्रा बघूची असतात तर शक्यतो रात्रीचीच जत्रा बघू घ्यावा. माका रात्रीची थोडीफार भीती वाटतात त्याच्यामुळे मी दिवसाच गेलेलो आहे. रात्रीचा मस्तपैकी वाटता. तोरणा वगैरे लावलेली असतात लाईटिंग वगैरे केलेली असतात. आकाश पाळणी असतात बरीचशी. आकाश पाळण्यात बसाक माका जाम भीती वाटता आणि गर्दीची पण माका जाम भीती वाटतात त्याच्यामुळे मी रात्रीचो सहसा जायत नाही. तर आता आई भारडे देवीचं दर्शन घेऊन इलो जत्रा फिरान इलो आणि चाललो आता घरात. तर मोबाईल इकडे तिकडे फिरवलेलो असा आणि आई देवी भारडे देवीच्या जत्रेचा व्हिडिओ केलेलो असा. चुकला असतात तर नक्कीच सांगा. धन्यवाद.